जी पोलीस तपासामध्ये देखील तशा पद्धतीने आता सीआयडी देखील तसा तपास करते आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आम्ही एआयच्या माध्यमातून याचा तपासाचा उलगडा करतोय आणि पहिल्यांदा राज्यामध्ये याच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एआयचा वापर केला जाणार आहे हे देखील सांगितलंय। त्यामुळं ज्यांना कोणाला व्हिडिओ कॉल केला होता का व्हिडिओ पाठवला होता आणि तो जर डिलीट केला असेल तर तो डेटा कशा पद्धतीने आणता येईल यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे। त्यामुळं जे सांगितलं जात आहे, ज्या पद्धतीने जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील सांगितलं की व्हिडिओ कॉल करून दाखवलं गेलं की अशा पद्धतीने हा माफी मागतोय, अशा पद्धतीने याला आम्ही मारतोय, हे देखील दाखवलं गेल्याचं जे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये बरेच लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, यांनी देखील ही गोष्ट सांगितली होती। त्यामुळे लोकांमधली जी चर्चा आहे आता ती तपासामधून प्रत्यक्ष समोर येणार आहे आणि तपासामध्ये तर तशा पद्धतीने आता सीआयडीने आता प्रत्येकाचे मोबाईल जप्त केलेले आहेत। त्या मोबाईलचा डेटा जे आरोपी आहेत त्यांचे देखील मोबाईल आता तशा पद्धतीने जप्त करून त्याचा देखील डेटा काढण्याचा प्रयत्न केला जातोय। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी समजला जातो सुदर्शन घुले, तो सुदर्शन घुले अद्याप फरार आहे आणि सुदर्शन घुलेच्या मोबाईलवरून अशा पद्धतीने व्हिडिओ कॉल झाल्याचं देखील आता जी चर्चा आहे तशा पद्धतीने